सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे। 3 महिन्याचे मोफत धान्य तुम्हाला आता मिळालंय। आता इथून पुढे मोफत धान्य घेण्यासाठी 5 कागदपत्रे तुम्हाला द्यावी लागणार आहेत। सरकारच्या माध्यमातून आता सर्व रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी सांगण्यात आलंय। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आलेली आहे। रेशन कार्ड धारकांना इथून पुढे गहू आणि तांदूळ मिळणार नाही। मुख्यमंत्र्यांची सर्वांना तातडीची सूचना देखील आलेल्या आहेत। पुढील 7 दिवसांमध्ये 5 नवीन कागदपत्रे जमा करायला तुम्हाला सांगितलेले आहेत। राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन धारकांसाठी खूप महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। पावसाळा असल्यामुळे तुम्हाला जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्याचे गहू आणि तांदूळ मोफत तुम्हाला 3 महिन्याचे आता दिलेले आहे। परंतु आता या 3 महिन्यानंतर म्हणजेच आता सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला मोफत गहू तांदूळ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून आता ही 5 कागदपत्रे तुम्हाला आता जमा करावी लागणार आहेत। आता कोणकोणती कागदपत्रे मागवले आहेत? जून महिन्यामध्ये पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना 3 महिन्याचा जो एकत्र माल मिळाला, त्यामुळे अनेक रेशन कार्ड धारकांनी मोफत मिळणारे गहू तांदूळ बाजारामध्ये जाऊन विकल्याचं आता अन्न व नागरी पुरवठा विभागाला सापडलेलं आहे। त्यामुळे आता इथून पुढे तुम्ही मोफत गहू आणि तांदूळ मिळण्यासाठी तातडीने हे नवीन 5 कागदपत्र द्यायला आता मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। जे रेशन कार्ड धारक ही 5 कागदपत्रे देणार नाहीत त्यांना इथून पुढे गहू आणि तांदळाचा एक दानाही दिला जाणार नसल्याची सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। आता त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही गहू तांदूळ सरकारच्या माध्यमातून मोफत जर या ठिकाणी घेतला असेल आणि आता इथून पुढे तर तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर तुम्हाला जून आणि जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्याचा तुम्ही मोफत तर गहू तांदूळ घेतलाय। आता पण इथून पुढे अनेक रेशन कार्ड धारकांना यामधून वगळण्यात येणार असल्याची सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। आता याचा लाभ देखील बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे पुढील 7 दिवसाच्या आतमध्ये पिवळ्या आणि केशरी रेशन धारकांनी सरकारला ही 5 नवीन कागदपत्रे आता जमा करावी लागणार आहेत, अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अंतर्गत देण्यात आली आहे। आता अन्न व नागरी पुरवठा विभाग म्हणजेच केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक राज्याला अन्न व नागरी पुरवठा विभागाची नेमणूक केलेली असते, ज्यामध्ये आता तुम्हाला नवीन 5 कागदपत्राची सर्व पिवळ्या आणि केशरी रेशन धारकांना या ठिकाणी करण्यात आले आहे। तर बघा, या 5 कागदपत्राची मागणी करण्याचं खरं कारण म्हणजे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकाचे जे मोफत गहू आणि तांदूळ जून महिन्यामध्ये एकदम गहू आणि तांदूळ जास्त मिळालं, म्हणजे 3 महिन्याचं एकत्र मिळालं आणि ते बाजारामध्ये अनेक रेशन कार्ड धारकांना विकताना अधिकाऱ्यांना देखील सापडलेत। ज्यावेळी सरकारच्या हे आता लक्षात आलं की त्यावेळी सरकारच्या माध्यमातून 5 नवीन कागदपत्र तुम्हाला आता द्यायला सांगितलेत। जर तुम्ही पुढील 7 दिवसाच्या आत ही 5 कागदपत्रे दिली नाहीत तर येणाऱ्या सप्टेंबर महिन्यापासून तुमचं गहू तांदूळ याचा लाभ कायमचा बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे तुमचं महत्त्वाचं थोडंसं काम बाजूला ठेवायचं आहे मित्रांनो, आणि हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये सरकारनं सांगितलेली नवीन 5 कागदपत्रे सांगण्यात आली आहेत ती तुम्हाला पुढील 7 दिवसाच्या आतमध्ये जमा करायची आहेत। अन्यथा तुमचा मोफत जे गहू तांदूळ याचा लाभ आता सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात येणार आहे। सगळ्यात मोठी बातमी आता समोर येत आहे। आता तुम्हाला महिन्याला तुम्हाला गहू आणि तांदूळ इथून पुढे पाहिजे असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 5 नवीन कागदपत्र लवकरात लवकर आता द्यायला सांगितलेत। हे 5 कागदपत्र तुम्ही दिल्यानंतर सरकार आता तुमच्यावर काही बंधने सुद्धा घालणार आहेत, कारण मोफत जे गहू आणि तांदूळ तुम्हाला मिळतं तर तुम्ही कुठेही त्या ठिकाणी बाहेर विकण्यासाठी तुम्हाला परमिशन अजिबात नसणार आहे। पण अनेक रेशन कार्ड धारक कुटुंबांनी गहू आणि तांदूळ विकल्याचं आता सरकारला लक्षात आले। या ठिकाणी अनेक कुटुंब सापडले देखील आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून काही बंधने सुद्धा आता या ठिकाणी घालण्यात आली, काही सूचना देखील घालण्यात आलेत व काही 5 कागदपत्र सुद्धा तुम्हाला सादर करायला सांगितलेत। त्यामुळे सर्वांनी ठिकाणी या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। सर्वांनी लक्ष द्या। यामधील पहिली 3 जी कागदपत्र आहेत ती जुनीच आहेत। यामध्ये सर्वात मोठे बदल सुद्धा सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत, कारण मोठा गैरप्रकार आढळल्याचंही आता सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे सर्वांनी 5 कागदपत्र व्यवस्थित बघायचे आहेत। यातलं एक जरी कागदपत्र देण्यासाठी तुम्ही उशीर केला किंवा कागदपत्र देण्यासाठी विसरला तर तुम्हाला पुढचा लाभ जो आहे म्हणजे गहू आणि तांदळाचा पुढचा जो लाभ आहे तो आता तो यापुढे दिला जाणार आहे, असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। याचं कारण म्हणजे सरकारने काही आता नियम केलेले आहेत। तुम्हाला 3 महिन्याच्या आतमध्ये लाभ तुम्हाला घरामध्ये जून आणि जुलैमध्ये ऑगस्टमध्ये दिला होता, परंतु अनेक पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक जे आहेत ते तुम्हाला 3 महिन्याचे मिळणारे गहू आणि तांदूळ बाहेर बाजारात विकत असल्याचे सरकारला आता लक्षात आले आणि आता ही 5 कागदपत्र तुमच्याकडून सरकारने मागितलेत। बघा, 5 कागदपत्रे कोणकोणती आहेत आता बघा। या 5 कागदपत्रापैकी पहिली 3 कागदपत्रे जुनीच आहेत, परंतु यामध्ये सुधारणा देखील सरकारने केलेली आहे आणि 5 कागदपत्रांपैकी शेवटची 2 कागदपत्रे आहेत ते नवीन काढायला तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुढील 5 वर्षापर्यंत मोफत गहू आणि तांदूळ तुम्हाला लाभ घ्यायचा असेल त्या ठिकाणी तुमचा
जे रेशन कार्ड ते टिकून राहावं असं वाटत असेल तर तो महिन्याच्या महिन्याला तुम्हाला गहू आणि तांदूळ मोफतपणे मिळावं असं जर वाटत असेल तर तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे। कागदपत्र नेमकी कोणकोणती काढायची आहेत, लवकरात लवकर पुढील 7 दिवसाच्या आतमध्ये सरकारला ही कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी जमा करावी लागणार आहे। त्यामधलं पहिलं कागदपत्र सांगितलं आहे उत्पन्नाचा दाखला। आता तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देखील द्यावा लागणार आहे। काही रेशन कार्डधारक जे असे आहेत बघा, ते कसे आढळून आले ते म्हणजे बघा, ज्याचं उत्पन्न 5 लाखापेक्षा 10 लाखापेक्षा 15 लाखापेक्षा वर्षाला त्याचं उत्पन्न आहे तरी पण ते मोफत गहू आणि तांदळाचा लाभ घेऊ लागले, त्यांच्यासाठी खास सूचना देखील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकासाठी आलेले आहे। पहिलं कागदपत्र तुमच्यासाठी लक्षात ठेवा, हे सर्वांनी तुमच्या उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे, नवीन काढावं लागणार आहे। आता तुम्ही म्हणाल की आम्ही आधी उत्पन्नाचा दाखला काढल्याचं झेरॉक्स त्या ठिकाणी दिलेलंच आहे, परंतु आता तुम्हाला इथून पुढे त्या ठिकाणी कागदपत्र जे उत्पन्नाचं दाखला आहे ते द्यावं लागणार आहे। त्याचं कारण म्हणजे तुम्ही 2024ला म्हणजे मागच्या वर्षी त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला दिला होता, बरोबर। आता 2025मध्ये देखील सरकारने ज्यावेळी तपासणी केली त्यावेळेस असं आढळून आलं की जे मोफत गहू आणि तांदूळ आहे ते सरकारकडून दिलं जातं, तर ते अनेक रेशन कार्डधारक बाहेर जाऊन त्या गहू आणि तांदळाची विक्री करत आहेत। तुम्हाला नवीन उत्पन्नाचा दाखला आता काढावा लागणार आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे त्या ठिकाणी उत्पन्नाचं तुमचं 2.5 लाखापेक्षा रुपयेपेक्षा कमी असलेला उत्पन्न दाखला काढणं अतिशय गरजेचं आहे। ज्या पिवळ्या केसरी रेशन कार्डधारकाचं उत्पन्न 2.5 लाख रुपयेपेक्षा कमी आहे यांनाच आता गहू आणि तांदूळ इथून पुढे मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला 2.5 लाखापेक्षा तर जास्त उत्पन्न असेल तर इथून पुढे तुम्हाला गहू तांदूळ इथून पुढे देणार नाही। आता हे सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवा। पहिलं कागदपत्र झालं, आता अजून 4 कागदपत्र लागणार आहेत, ते म्हणजे शेवटची 4 नंबरचं 5 नंबरचं कागदपत्र अतिशय महत्त्वाचं आहे। तुम्ही ते विसरला तर तुम्हाला इथून पुढे गहू आणि तांदूळ मोफतपणे सरकारकडून दिलं जाणार आहे। त्यामुळे शेवटची 4 नंबरचे आणि 5 नंबरचे कागदपत्र कोणते आहेत हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी बघायचे आहेत, लवकरात लवकर जमा करायचे आहेत, ते काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। 2 नंबरचं कागदपत्र या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, ते म्हणजे 7/12 उतारा। सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारने सांगितले की तुमची जमीन आता सरकार चेक करणार आहे, कारण काही जणांची जमीन 10 एकर 20 एकर 30 एकर असून सुद्धा ते सरकारकडून मोफत मिळणारे गहू तांदूळ या ठिकाणी घेऊ लागलेत। त्यामुळे अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आलेले की तुमचं 7/12 उतारा मागवलेला आहे। आता पुढचं कागदपत्र बघा, या ठिकाणी सरकारने 7/12 उतारा या ठिकाणी मागवला आहे। त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुमची जमीन किती आहे, जास्त जमीन असेल तर तुम्हाला इथून पुढे गहू तांदूळ याचा लाभ दिला जाणार नाही। यानंतर 3 नंबरचं कागदपत्र आहे, ते म्हणजे रहिवासी दाखला। सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र सरकारने मागवले, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचा पुरावा तुम्हाला मागितलेला आहे। रहिवासी दाखला जर तुम्ही त्या ठिकाणी दिला नसेल आणि नवीन तुम्हाला त्या ठिकाणी काढायला सांगितलं असेल, त्याचं कारण म्हणजे आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, तर या राज्यामधून अनेक लोक आपल्या राज्यात आलेत आणि इथेच राहायला लागलेत। मग त्यांनी इथल्या अधिकाऱ्याकडून थोडं पैसे देऊन आतून पिवळे आणि केसरी रेशन कार्ड त्या ठिकाणी काढून घेतले आणि ते लाभसुद्धा घेत असले सरकारला आता लक्षात आलं आहे। त्यामुळे तुम्हाला रहिवासी दाखला द्यावा लागणार आहे। यामधून सरकारला आता समजणार आहे की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे खरोखर नागरिक आहात का। त्यामुळे 3रं कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे। सर्वांनी आता लक्षात ठेवायचं ते बघा, 3रं कागदपत्र सर्वांनी रहिवासी दाखला द्यावा लागणार आहे। आता 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र पूर्णपणे नवीन असणार आहेत, तुम्हाला ते पुढे सांगणार आहे। तुम्ही जे कागदपत्र 4 नंबरचं आणि 5 नंबरचं दिलं नाही तर तुम्हाला यापासून लाभापासून तुम्हाला वंचित देखील राहू शकतं। त्यापासून आता महत्त्वाचं म्हणजे 4 नंबर जे कागदपत्र आहे म्हणजे तुमचं ओळखपत्र सांगितले। ओळखपत्र म्हणजे काय, तुम्ही आधार कार्डचे झेरॉक्स दिला असेल, परंतु यामध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले, म्हणजे रेशन कार्ड धारक कुटुंबाने काय केले, त्याचं आधार कार्ड जे झेरॉक्स आहे ते 10 वर्षाच्या आधी दिलेलं असतं। जुने ते झेरॉक्स त्यांनी दिले म्हणजे आता 2025वर आहे। मागील 10 वर्षापासून म्हटलं तर बघा, 2025च्या मागील 10 वर्ष आणि 2000 त्या ठिकाणी 15 वर्षाच्या आधी आधार कार्ड काढून तुम्ही झेरॉक्स काढून दिले, त्यावर अनेकाची नावे व्यवस्थित दिसत नाहीत, काही जणांच्या जन्मतारखे अर्धवट आहेत, काही जणांच्या पूर्ण नावे दिसत नाहीत, तर काही जण सर्वात मोठे बदल आता करण्यात आले। म्हणजे जर तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती तुमचं नाव आहे, तुमची जन्मतारीख आहे, ती व्यवस्थित आहे का ते पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे। तेच तुमच्या आधार कार्डवरती असली पाहिजे, ती व्यवस्थित आहे का चेक करून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। त्याच्यानंतर परत झेरॉक्स काढून द्यावं लागणार आहे। त्यानंतर आता 5 नंबर शेवटचं कागदपत्र ते म्हणजे अनेक रेशन कार्ड कुटुंबाने ते कागदपत्र 5 नंबरचं मागच्या वेळेस दिलेलंच नाही, ते म्हणजे रहिवासी दाखला, जो म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तो पुरावा, तुम्ही ज्या घरामध्ये राहता तिथलं लाईट बिल आणि पाणी बिल असेल, त्या ठिकाणचं घराचं बिल असेल, तुम्हाला घरपट्टीचं बिल असेल, त्या द्यावं लागणार आहे, जेणेकरून सरकारला समजून येईल की तुम्ही त्या ठिकाणी रहिवासी दाखला दिलाय नेमकं त्याच गावातील आहेत का, तिथेच राहतात का, ते देखील महत्त्वाचे अपडेट आता सरकारकडून सादर करायचं आहे। आणि मोफत अन्नधान्य तुम्हाला मिळत होतं, ज्यामध्ये चोरीचा प्रकार आढळल्याने ही कागदपत्रे तुम्हाला आता काढायला सांगितली आहेत। आता 3 कागदपत्र तुम्हाला मोफत धान्य या ठिकाणी दिलेलं आहे। ज्यावेळेस 3 महिने कंप्लीट होतील त्यावेळेस ही कागदपत्र सरकारकडून मागण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे ही कागदपत्रे काढून ठेवा।
केव्हाही सरकार तुम्हाला ही कागदपत्र मागू शकतं। अशाच प्रकारे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुराई जे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।